जर तुम्हाला कुणीतरी विचित्र भावना डोक्यात ठेवून अश्लील भावनेच्या इराद्याने जर तुम्हाला कुणी हात लावायचा प्रयत्न केला, अशा नालायक बुवाबाज लोकांना त्यांच्या अशा जागेवर मारलं पाहिजे की ते पुरुषातच नाही राहिले पाहिजे, म्हणजे हरामखोर पुढे चालून कोणत्याही आई बहिणीच्या अंगावर हात घालणार नाही. आणि अशा लोकांना न घाबरता अन्यायाला विरोध करायला शिका. एक त्याच्या समोरचे 2 दात पाडा, पण घरी पळत जाऊ नका. तुम्ही पुन्हा एकदा सांगते की तुमच्या नवऱ्याला सांगा, तुमच्या सासू सासऱ्यांना सांगा, तुमच्या आई वडिलांना सांगा, असे गंडे दोरे देणाऱ्यांना खरं तोंड फुटूस तर हणलं पाहिजे. आणि जर आता हे महाराष्ट्रातली याला अशोक खरात म्हणजे हेपस्टीन फाईलच म्हणता येईल, त्यापेक्षा घृणास्पद म्हणता येईल. अशा नालायक बुवाबाज लोकांना त्यांच्या अशा जागेवर मारलं पाहिजे की ते पुरुषातच नाही राहिले पाहिजे. आणि अशा हरामखोराने जर याच्यानंतर अशा कोणत्याही महिलांसोबत असे प्रकरण घडले तर तुम्ही घाबरू नका. माझ्यासारख्या बहिणीला आवाज द्या, आपण तोंड फुटूस तर अशा लोकांना मारू, म्हणजे हरामखोर पुढे चालून कोणत्याही आई बहिणीच्या अंगावर हात घालणार नाही. कुठेतरी महिला हे सगळं प्रकरण सहन करताना दिसतंय, तक्रार दाखल करत नाही, अशा महिलांना काय सांगाल? अशा महिलांना मी एकच सांगेल की तुम्ही तुमच्यातला आत्मसन्मान जागृत करा, कोणालाही घाबरू नका. जी संकट सामोरे आली त्या संकटाला सामोरे जा आणि अशा लोकांना न घाबरता अन्यायाला विरोध करायला शिका. एक त्याच्या समोरचे 2 दात पाडा, पण घरी पळत जाऊ नका. तुम्ही मुळात अशा लोकांकडे महिलांनी जाणंच टाळायला पाहिजे असं वाटतं. मुळात माझं तेच म्हणणं ना, महिलांनी इथपर्यंत जायचंच नाही. आपण आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरं जायला शिका. एकतर वाईट होईल किंवा चांगलं होईल, हे 2च गोष्टी आयुष्यात ठेवा आणि काम करत राहा, चांगले काम करत राहा, कार्य करत राहा. आणि आपल्यासोबत जे काही वाईट घडत असेल, चुकीचं घडत असेल, काही समस्या येत असेल, पुन्हा एकदा सांगते की तुमच्या नवऱ्याला सांगा, तुमच्या सासू सासऱ्यांना सांगा, तुमच्या आई वडिलांना सांगा, तुमच्या भावाला सांगा. तुमची भावना तुम्ही तिराईत व्यक्तीकडे मानली तर असे बुवाबाज कुत्रे हे टपलेलेच असतात, असे लांडगे टपलेलेच असतात तुमच्या इज्जतीवर हात घालायला. खरंच असे गंडा घातल्याने, अंगठी घातल्याने किंवा खडा घातल्याने काही फरक पडू शकतो? गंडे दोरे खडे घातले असते ना तर अब्दुल कलाम एवढे मोठे सामान्य कुटुंबातला माणूस राष्ट्रपती झाला नसता आणि कल्पना चावला सारखी स्त्री ही नासावर गेली नसती. हे सगळं थोटांडे, लोकांच्या भावनेशी खेळायचं थोटांडे. असे गंडे दोरे देणाऱ्यांना खरं तोंड फुटूस तर हणलं पाहिजे. आणि जर मुख्यमंत्री साहेबांकडनं जर यांच्या बाबतीत कडक कारवाई होत नसेल तर आमच्या सारख्यांच्या हातात द्या मुख्यमंत्री साहेब अशा लोकांना. इथून पुढे महिलांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे असं वाटतं. हो नक्कीच, महिलांनी इथून पुढे तुम्ही सतर्क राहा, सावध राहा. तुमच्या मुलींना सुद्धा सतर्क आणि सावध ठेवा. लोक ओळखायला शिका, कुठे भावना मांडायच्या कुठे नाही मांडायच्या ह्याचा पण अभ्यास करायला शिका. आणि अशा थोतांडाच्या नादी लागू नका. जर अशा पद्धतीने कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला, काहीतरी देऊन पकडायचा प्रयत्न केला, तर अशा लोकांसोबत काय केलं? अशा वेळी जर तुम्हाला कुणीतरी विचित्र भावना डोक्यात ठेवून अश्लील भावनेच्या इराद्याने जर तुम्हाला कुणी हात लावायचा प्रयत्न केला, त्या हरामखोराच्या अशा जागेवर लाथ मारा की तो माणसातच नाही राहायला पाहिजे.